धन्यवाद प्रणिता। तर आपल्या सोबत आता विनोद पाटील आहेत, मूळ याचिकाकर्ते मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी त्यांचा मोठा संघर्ष आहे, अनेक वर्षांचा संघर्ष आहे। विनोद पाटील जी, खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये। त्यासोबतच आपल्या सोबत आबासाहेब पाटील आहेत, मराठा नेते, मराठा ठोक मोर्चा आणि त्याचप्रमाणे मराठा मूक क्रांती मोर्चा याच्यामध्ये प्रचंड मोठा सहभाग होता, त्यांचा समन्वयक होते आणि आजही मराठा चळवळ जी आहे ते पुढे घेऊन जात आहे। त्यासोबतच आपल्यासोबत वीरेंद्र पवार आहेत, मराठा महासंघामध्ये अतिशय मोलाचं काम आहे आणि मराठा समन्वयक आहेत आणि ही सगळी जी अरेंजमेंट आहे मुंबईची ती वीरेंद्र पवार यांनी केलेली आहे। त्यासोबतच आपल्यासोबत लक्ष्मण हाके ओबीसी नेते देखील सहभागी झालेले आहेत। सगळ्यांचं स्वागत जय महाराष्ट्रमध्ये। आणि नेमक्या काय मागण्या आहेत जरांगे पाटील यांच्या, मी पुन्हा एकदा प्रणिताकडे जाते। प्रणिता, आपल्या प्रेक्षकांना एकदा समजावून सांग की नेमक्या काय मागण्या आहेत आणि मग त्या मागण्या खरंच मान्य होऊ शकतात की नाही याच्यावर आपण ह्या चर्चेला पुढे घेऊन जाऊ। प्रणिता, तर काय आहेत जरांगेंच्या प्रमुख मागण्या ज्यासाठी हे उपोषण सुरू आहे ते आधी पाहूयात। मराठा समाजाला कायद्यात बसणारं आरक्षण द्यावं। जरांगेंच्या प्रमुख मागण्या स्क्रीनवर आपण पाहतोय। मराठा आणि कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी करावी। हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करावं। कुणबी नोंद सापडल्यानं सगळे सोयऱ्यांनाही पोटजात म्हणून कुणबी दाखले द्यावेत। मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत। तर पुन्हा एकदा मनोज जरांगेंच्या या प्रमुख मागण्यांवर आपण नजर टाकूयात। पहिली मागणी आहे मराठा समाजाला कायद्यात बसणारं आरक्षण द्यावं। मराठा आणि कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी करावी। हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करावं। कुणबी नोंद सापडल्यानं सगळे सोयऱ्यांनाही पोटजात म्हणून कुणबी दाखले द्यावेत। मराठा आरक्षण आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्यावेत। तर मनोज जरांगे यांचं सध्या आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे। कोणत्या मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे त्या आपण आत्ताच पाहिलेले आहे। आता मनोज जरांगेंच्या या आंदोलनाला यावेळी यश येणार का, सरकार या मागण्यांसंदर्भात काय निर्णय घेणार याकडे आपलं लक्ष असेल। मात्र मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे। याआधीही टप्प्याटप्प्यात मनोज जरांगे यांनी उपोषण केलेलं आहे। दरवेळी सरकारशी चर्चा, त्यानंतर कोणत्या ना कोणत्या आश्वासनावर हे उपोषण मागे घेण्यात आलं। मात्र मनोज जरांगेंनी 29 ऑगस्ट ही तारीख सरकारला दिली होती आणि त्यानुसार 29 ऑगस्टचं हे उपोषण सुरू झालेलं आहे। मनोज जरांगे जालन्यातून निघाले, मराठा आंदोलकांचा ताफा त्यांच्यासोबत होता आणि ते आता मुंबईत धडकले। तर ईडब्ल्यूएस आरक्षण, ईडब्ल्यूएस अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा पर्याय आहे। मराठा आरक्षणासाठीचे पर्याय काय ते आपण पाहतोय। ओबीसी आरक्षण, 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मराठ्यांना आरक्षण दिलं। सरकारी नोकरी आणि सरकारी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण दिलंय। ईडब्ल्यूएस अंतर्गत मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं जातंय। मात्र ईडब्ल्यूएस अंतर्गत आरक्षण मराठा समाजाला मान्य नाही।
आणि मनोज जरांगेंच्या या मागण्या आपण पाहिल्या आहे. आता याच मागण्यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत आणि अनेक माहिती दिली जाते. या संदर्भातलंच चर्चासत्र आता आपण पाहणार आहोत आमच्या संपादक वृषाली कदम यांच्यासोबत. धन्यवाद प्रणिता. तर मी या चर्चेला सुरुवात करते विनोद पाटील यांच्याकडून. विनोद पाटील जे मूळ याचिकाकर्ते होते. विनोद पाटील, आपण जरांगे पाटील यांच्या मागण्या पाहिलेल्या आहेत. तुम्हाला खरंच वाटतंय का की ज्या मागण्या घेऊन इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर मराठा समाज हा दाखल झालेला आहे, या मागण्या मान्य करण्यासाठी साधारण किती अवधी लागेल असं आपल्याला वाटतं? कारण आपण याचिकाकर्ते आहात आणि बराचसा आपला अभ्यास आहे कायदेशीर यावर. आता मी तुमच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघत होतो की तुम्ही पर्याय सांगितले. तुम्ही त्या पर्यायामध्ये ईडब्ल्यूएसचा पर्याय देखील दाखवला. मी पहिले आपल्याला स्पष्ट करतो की ईडब्ल्यूएसचा पर्याय आता हा आम्हाला लागू होऊ शकत नाही, कारण की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक सेपरेट रिझर्वेशन दिलं आणि ते हायकोर्टात ते प्रलंबित आहे. त्यामुळे मराठा समाजाचा तरुण हा ईडब्ल्यूएस पर्यायाचा वापर आज करू शकत नाही. कोणत्याही समाजाला एका राज्यामध्ये एक प्रकारचंच आरक्षण घेता येतं किंवा खुल्या प्रवर्गात जाता येतं, ही पहिली स्पष्टता. दुसरा प्रश्न आपण असा मला विचारला की हे शक्य आहे का, याला किती कालावधी लागेल. मला थोडंसं मागं आपल्याला न्यावं वाटतं सर्व महाराष्ट्राला. नवी मुंबई येथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषणा केली. यांनी सांगितलं की मी दिलेला शब्द पाळला आणि मराठा समाजाला सगळे सोयऱ्याचं मी आरक्षण देतो, आणि त्या प्रकारचा कागद त्यांनी दिला. माझ्या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेने त्या ठिकाणी गुलाल खेळलं आणि आमचा असा समज होता की आता आमचं काम झालं. पण वन पॉईंट मॉर्निंग परत असं लक्षात आलं आणि जरांगे पाटलांकडून सांगण्यात आलं की आमची फसवणूक झाली आणि फसवणूक झाली आहे आणि या ठिकाणी आपल्याला आरक्षण मिळालेलं नाही. मग प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी कुठल्या तज्ञांशी चर्चा करून कुठल्या कागदपत्राच्या आधारावर ही घोषणा केली होती? आता त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते आणि ते आणि फडणवीस साहेब ही जोडी आहे. कधी ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस हे मुख्यमंत्री, आता हे उपमुख्यमंत्री, त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री. तर माझ्यासारख्याला एक प्रश्न पडला असा की ज्यावेळेस राज्य सरकार म्हणून आपण घोषणा केली, कागद हातात दिला, त्यावेळेस कुठल्या विधी तज्ञांशी आपण चर्चा केली होती? त्यावेळेस सरकारसमोर काय फॉर्म्युला होता हा जनतेसमोर ठेवला गेला पाहिजे. कारण आपण बघितलं की ऐन पावसाळ्यामध्ये भोळे भाबळे समाज बांधव मुंबईच्या दिशेने आलेले आहेत. मुंबईमध्ये दिवस काढायचा म्हणजे फार कठीण असतो आणि सर्वसामान्य जनता आहे. या पलीकडे याच्यावर स्पष्टता एकनाथ शिंदे साहेब देऊ शकता. मी शिंदे साहेबांचं नाव वारंवार याच्यासाठी घेतोय कारण साहेबांनी घोषणा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये अभ्यास पूर्ण झालेला आहे सरकारचा. आता ते पुढे कॅरी फॉरवर्ड करायचं. नक्कीच ते पुढे कॅरी फॉरवर्ड करायचं असं तुम्ही म्हणता. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की मोठ्या प्रमाणावर मराठा समुदाय हा मुंबईमध्ये एकवटलेला आहे, मी वीरेंद्र पवार यांच्याकडे जाऊ इच्छिते. वीरेंद्र पवार, स्वागत आपलं. ज्या पद्धतीनं आपण सगळी अरेंजमेंट केलेली आहे, मला असं वाटतं आपणही जो आकडा इमॅजिन केला असेल त्याहीपेक्षा अधिक प्रमाणावर, मोठ्या प्रमाणावर खरं तर मराठा आज एकवटलेला आहे. काय सांगाल या आंदोलनाबद्दल, या मागण्यांबद्दल, आणि जे मुद्दे आता विनोद पाटील यांनी उपस्थित केले त्या मुद्द्यांवर देखील आपण प्रकाश टाकावा आपण आणि आपली प्रतिक्रिया द्यावी. वीरेंद्र, आम्ही 5,000 माणसं सांगितली होती की 5,000 माणसं येतील, पण माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 4,990च आली, 10 कमी आलेली आहेत. आणि हे सांगण्याचं कारण असं आहे की 5,000ची मर्यादा होती. दुसरी गोष्ट अशी की दिवसभर जो मुसळधार पाऊस मुंबईमध्ये पडला आणि एवढं महाराष्ट्रातनं आलेले जे लोक होते ते प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी अडकले. त्या ग्राउंडवरती देखील पाण्याचा मोठा साठा तयार झाला, पण तरीही मागण्यांसाठी सर्वजण प्रामाणिकपणे तिथे उभे आहेत, आताही उभे आहेत आणि तिथे अजूनही कार्यकर्ते येत आहेत, काही जण सेटल होत आहेत. अशा प्रकारचं एक वातावरण आहे. माझी आज वेगळ्या भूमिकेमध्ये मी आज आहे इथे. विनोदजी माझ्याबरोबर आम्ही सर्वांनी काम केलेले आहेत, आबासाहेब आणि आम्ही तर मोठमोठे संघर्ष होते आणि किंवा मोठमोठे असे मागण्या होत्या ज्या आम्ही आझाद मैदानमध्ये मान्य करून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपला जो डॉक्टरांचा एक मोठा प्रश्न होता, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही दोघंही होतो. त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा जो आमचा लढा एकत्रित झाला तो आपल्या आधी काय होते ते जी मुलं ह्याच्यामध्ये नोकर भरतीच्या संदर्भामध्ये होत्या. काही तांत्रिक कारणामुळे जरा आपला संपर्क होऊ शकत नाहीये वीरेंद्र पवार यांच्याशी, पण आपण पुन्हा एकदा वीरेंद्र पवार यांच्याकडे जाऊ. आणि आबासाहेब, तुम्ही धावून गेलेले आहात वीरेंद्र पवार यांना
साथ देण्यासाठी शाब्दिक साथ आपण दिलेली आहे. मात्र त्यांनी जे गणित मांडले की 10 कार्यकर्ते कमी आहेत, मला सांगा, हे अशा पद्धतीने ज्यावेळी आपण मोर्चे करत असतो, तुम्ही अनेक मोर्चे केलेले आहेत, मराठा ठोक क्रांती मोर्चा, मराठा मूक क्रांती मोर्चामध्ये आपला सहभाग होता. 4,990 कार्यकर्ते आलेले आहेत असं ते म्हणतायत. कसं पाहता याकडे आधी मुळात? उषारीताई, आता मराठे मुंबईकडे कूच केलेले आहे. आंदोलनाच्या अगोदरपासून मुंबईतून धडकलेले आहेत. काही जरांगे पाटलांनी सूचना केलेल्या आहेत. त्याच्यामुळे काही मराठे रस्त्यामध्ये आहेत. त्यांनी आवाहन केलं होतं की मला फक्त मुंबईपर्यंत सोडा. आणि सण उत्सव असल्यामुळे अनेक कार्यकर्ते अडकलेले आहेत. परंतु आज महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र आरक्षणासाठी पेटून उठलेला आहे की हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की आज फक्त 10% पण मराठे मुंबईत आले नाहीत. आणि 10% मराठे मुंबईत न येता आता दुपारी 3 ते 4 तास ट्रॉफिक नवी मुंबईपर्यंत आलेला आहे. आणि लोक भरपूर मोठ्या प्रमाणात येणार आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावर. आणि आता हा विषय मराठे पाठीमागे फिरणार नाहीत. मराठ्यांचा एल्गार आहे. ह्या वेळेला मराठा आरक्षण हे घेऊनच जायचंय असा निर्धार मराठ्यांनी केलेला आहे. नाही, नक्कीच निर्धार केलेला आहे. मात्र जर आपण त्यातल्या एक एक बाबींकडे जर आता वळलो, मी लक्ष्मण हाके यांच्याकडे पण येते, कारण जेव्हा आपण तांत्रिक बाबी ह्या विषयावर चर्चा करतो तेव्हा लक्ष्मण हाके आपलाही या विषयातला अभ्यास हा फार महत्वाचा आहे. लक्ष्मण हाके, मुळात 4,990 कार्यकर्ते आलेले आहेत मराठा समाजाचे. याकडे आपण कसं बघता? जे विधान वीरेंद्र पवार यांनी केलं आणि मुळात ज्या जरांगेंनी मागण्या मांडलेल्या आहेत त्याबद्दल आपण काय म्हणाल? लक्ष्मण हाके. हे बघा, मी तुम्हाला अगदी जबाबदारीने बोलेन की माझ्यापेक्षा जास्त अभ्यास इथं आता पॅनलवरती उपस्थित असलेले विनोद पाटील यांचा नक्कीच विनोद पाटील यांचा अतिशय गाढा अभ्यास आहे, याबद्दल दुमत नाहीच आहे. मात्र ज्या मागण्या त्यांनी ओबीसी मध्ये मराठ्यांना सामील करून घ्यावं अशी जी मागणी केलेली आहे त्याविषयी जो आपला अभ्यास आहे या संदर्भात मी बोलतेय. लक्ष्मण हाके. लोक कॉल करतात राव मध्येच. लक्ष्मण हाके, हा, माझा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? बोला बोला बोला. थोडा कॉल डिस्टर्बन्स होतोय. नक्की हरकत नाही, आपण बोला, आपली मतं मांडा, आपला आवाज आमच्यापर्यंत आणि महाराष्ट्रापर्यंत हो पोहोचतो. हो, विनोद पाटील साहेबांचा अभ्यास खूप मोठा आहे. नक्कीच. आता मी तुम्हाला कुठल्या हायकोर्टानं सोशल बॅकवर्डनेस नाकारलं, कुठल्या सुप्रीम कोर्टानं, कुठल्या बेंचनं हे बॅकवर्डनेस नाकारलं वगैरे 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 मी खूप दिवस झालं सांगतोय. आता मी ते काहीही सांगणार नाही तुमच्या समोर. मी एकच सांगेन की ओबीसी मधून जर आमचा जो मराठा बांधव आहे महाराष्ट्रामधला, तो मराठा बांधव हा त्यांचा क्वांटम खूप मोठा आहे. आज तुम्ही त्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रामध्ये दाखवत आहात. हा क्वांटम जर ओबीसी मध्ये इन्क्लूड झाला तर ओबीसी मधल्या जेवढ्या म्हणून सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये 200, 300, 350 आणि जाती उपजातीसह 450 या जातींचं काय होईल? या जातींच्या शिक्षण आणि नोकऱ्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये आमच्या मराठा बांधवाच्या स्पर्धेमध्ये त्या टिकतील का? पंचायत राज म्हणजे लोकल बॉडीज मध्ये सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत, कॅन्टोन्मेंट बोर्ड अध्यक्षापर्यंत, जिल्हा परिषद अध्यक्षांपर्यंत, पंचायत समिती सभापतीपर्यंत या माझ्या मराठा बांधवांच्या स्पर्धेमध्ये हा जो गावगाड्यातला ओबीसी विजयंती वर्ग आहे तो टिकेल का? आणि आरक्षणाचा बेस मुळात 16/4 आणि मंडळ आयोगाच्या काही सामाजिक न्यायाच्या तत्वावरती आहे. आणि इथले लोकप्रतिनिधी असतील, विचारवंत असतील, तज्ज्ञ मंडळी असतील, साहित्यिक मंडळी असतील, या मंडळींच्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून आणि महाराष्ट्रातल्या 13-14 करोड जनतेच्या या सर्व घटकामध्ये जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे आणि व्यवस्थेमधला शेवटचा घटक आहे, त्यांचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर आम्हाला फक्त मिळावं. बाकी आमची कुणाबद्दल काही सुद्धा तक्रार नाही. नक्कीच मला असं वाटतं की विनोद पाटील हे या विषयावर अधिक अधिकारवाणीने बोलू शकतात. त्यांचा प्रचंड अभ्यास आणि गेली अनेक वर्ष आहे. मराठा आरक्षण हा मुद्दा त्यांनी अतिशय सुप्रीम कोर्टापर्यंत लावून ठेवलेला आहे. मला सांगा विनोद पाटील, खरंच हे शक्य होऊ शकतं का? ओबीसीना सरसकट, ओबीसी मध्ये मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळू शकतं का? हे बघा, याच्यात 2-3 बाबी आपल्याला 2-3 अँगलनी याच्याकडे बघावं लागेल. सर्वप्रथम अँगल काय आहे की मराठा समाज हा विदर्भामध्ये कोणमी मराठा म्हणून ओबीसी मध्ये आहे, संपूर्ण विदर्भामध्ये.
उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगरच्या काही भागामध्ये मराठा समाज हा कुणबी मराठा म्हणून ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे. प्रश्न कुठला प्रलंबित आहे आता की मराठवाड्यामध्ये जे काही 7 जिल्हे आहेत त्या 7 जिल्ह्यामध्ये लोकसंख्या कमी जास्त असल्या कारणाने आमच्याकडे 72 तालुक्यामध्ये जी लोकसंख्या आहे मराठा समाजाची ती प्लस मायनस आहे. या एरियाचाच मराठा समाज हा कुणबी मराठा म्हणून याच्यात समाविष्ट झालेला नाही, तो बाजूला पडलेला आहे. काही नोंदी सापडल्या त्याप्रमाणे त्यांना ते सर्टिफिकेट मिळालं. हाके साहेबांनी जो प्रश्न विचारला की ऑलरेडी त्या ठिकाणी एका बॉक्समध्ये प्रचंड गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये मराठा समाज आला तर तिथला जो काही घटक आहे तो डिस्टर्ब होईल का. तर मग माझं मत असं आहे की हाके साहेबांनी व त्या समाजातील काही प्रमुख लोकांनी बसलं पाहिजे, सरकारने बसलं पाहिजे, आमच्यातले काही लोक बसतील आणि हा बॉक्स मोठा करता येईल का, याच्यामध्ये काही प्रकारात नवीन काही ऍडिशन करता येईल का. कारण आता आपण बघितलं की बिहारमध्ये जी काही जनगणना मागच्या काळामध्ये झाली आणि जे रिझर्वेशनचं पर्सेंटेज त्या ठिकाणी वाढवलं, SC STचं पर्सेंटेज वाढवलं, परंतु त्या बिहार हायकोर्टाने ते नाकारल्यानंतर ते सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. अशा देखील ट्रायल्स या भारतामध्ये होत आहे की समजा आज ओबीसीची लोकसंख्या आहे. आता काही नेत्यांचे मी दावे बघितले की त्यांचं म्हणणं आहे की लोकसंख्या आम्ही जास्त आहे, आमचं पर्सेंटेज कमी आहे. ठीक आहे, जनगणना भारताची होईल, त्याच्यावर चर्चा होईल, ते सगळेच वाढतील, परंतु त्यांनी 2 पावलं पुढे यावं, सरकारने थोडं 2 पावलं पुढे यावं आणि याची मर्यादा जर वाढवता आली तर निश्चित हे शक्य आहे. कारण की नुसतंच ओबीसी आरक्षण ज्यावेळेस दिलं त्याच्यामध्ये सब कॅटेगरी झाल्या, त्याच्यामध्ये कॅटेगरायझेशन टप्प्याटप्प्यावारी झालंय. आके साहेब 2च मिनिटं. हा, नाही मी नाही तर बोलत काय. टक्केवारी सॉरी मला वाटलं आपण बोलतो, सॉरी. तर त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज त्यामध्ये ऍडिशन झालेलं आहे आणि आता त्यांनी आज मोठं मन केलं. त्यांनी सांगितलं की याचं जर उत्तर मिळत असेल, लोकांना न्याय मिळत असेल तर आमची अडचण नाही. तर यामुळे याचं उत्तर सरकार चांगल्या पद्धतीने देऊ शकतं की सरकारने जर ठरवलं आणि सरकारने जर पुढाकार घेतला, या पर्सेंटेजवर जर चर्चा झाली. कारण आपण बघितलं लोकसभेने देखील ईडब्ल्यूएसचा ऍक्ट करताना 50% मर्यादा ओलांडली. ती लोकसभेने पास केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ती स्वीकारली. तेव्हा आता पर्सेंटेजचा हा जो विषय हा फक्त कागदोपुरती राहिलेला आहे. महाराष्ट्रात 52%, 10%, ईडब्ल्यूएस 62% झालेलं आहे. काही आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो, धुळे, नंदुरबार या ठिकाणी एसटीचं पर्सेंटेज 80% प्लस अभाव आहे. त्यामुळे तिथली भौगोलिक परिस्थिती बघता महाराष्ट्रामध्ये आणि मराठा समाज हे आरक्षण का मागतोय. यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना मराठ्यांनी स्वतंत्र आरक्षण स्वीकारलं, ते 4 दिवस टिकल्याने ते मुंबई हायकोर्टाने रद्द केलं. देवेंद्र फडणवीस साहेब असताना महाराष्ट्रामध्ये ते हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकल्याने, पण देवेंद्र फडणवीस साहेब असताना 3 वेळेस नोकर भरती आम्हाला मिळाला. 3 वेळेस आम्ही नोकरीत लागलो, आमचा फायदा झाला, शिक्षणात आमचं ऍडमिशन झालं, आमचा फायदा झाला. परंतु काही नतदृष्ट लोक कोर्टात गेले, त्यांनी त्या ठिकाणी रद्द केलं आणि मग त्या विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था झाली. सुपरन्युमरी पद्धत त्या ठिकाणी अवलंबून करावी लागली, फार मोठा संघर्ष दिला. त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची काय आज मानसिकता आहे की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची मानसिकता आहे की आम्हाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आपल्याला कुठला ना कुठला एक पर्याय असला पाहिजे. मी परत एकदा स्पष्ट करतो, आम्ही ज्यावेळेस रस्त्याची लढाई सुरू केली 2 उद्देशाने केली होती. एक, कोपर्डीच्या भगिनीवर अत्याचार झाला, समाज हा सुरक्षित राहिला पाहिजे, आणि नंबर 2 की जो विद्यार्थी मागासलेला आहे त्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. तेव्हा मराठा समाज असा कोणाच्या विरोधात नाही, फक्त समाज काय सांगू इच्छितो की आम्ही 3 वेळेस वेगळं आरक्षण स्वीकारलं, ते टिकलं नाही. आणि परत एक प्रश्न उपस्थित राहतो की ते आरक्षण स्वतंत्र आम्ही घेतलं होतं, 2-3 वर्ष मिळालं, मग का लोक कोर्टात गेले आणि का त्यांनी सांगितलं. आज जी भाषा सगळे करताय की तुम्हाला स्वतंत्र दिलं गेलं, स्वतंत्र स्वीकारलं होतं, स्वीकारल्यानंतर कोर्टात काही आता मंडळी तेच स्वतंत्र खेळले. ज्यावेळी स्वीकारलं गेलेलं आहे विनोद पाटीलजी, त्यावेळी पुन्हा तो बॉक्स मोठा करून आपण त्याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट करून घ्यावं ही एक भूमिका नक्कीच आहे. मात्र ती सगळ्याच मराठ्यांना मान्य होईल का किंवा सगळ्याच रिजन मधल्या, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलाय. मी आबासाहेब पाटील यांच्याकडे जाईन. पश्चिम महाराष्ट्र ज्यांनी पिंजून काढलेलं आहे, आबासाहेब ह्या मागणीबद्दल तुम्ही काय सांगाल. अशा पद्धतीनं जर हा बॉक्स मोठा केला गेला तर मराठ्यांना त्याच्यामध्ये अंतर्भूत करता येईल का. आबासाहेब पाटील. उर्शालीताई, मुळात आरक्षणाची जी मर्यादा आहे ती 50%च्या आतली मर्यादा आहे. की संविधान काय सांगतंय, कायदा काय सांगतो, 50%च्या आतलं आरक्षण पाहिजे. आणि मराठा समाज हा संविधानिक पद्धतीनं आरक्षण मागतोय की ओबीसी हा एक प्रवर्ग आहे, हा कोणत्या एका विशिष्ट जातीसाठी मर्यादित नाही. याच्यामध्ये ज्या मागास जाती आहेत त्यांना आरक्षण द्यायचं, जे प्रगत आहेत त्यांना बाहेर काढायचंय. हे पहिलं महाराष्ट्रातल्या जनतेने समजून घ्या.
काही जण त्या ठिकाणी आम्ही ओबीसी, आम्ही ह्या जातीचे, आम्ही त्या जातीचे, असा इथं विषय नाहीये. मूळ विषय आहे की या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आपल्या महाराष्ट्राची जी परिस्थिती बघितलं तर मुळात ओबीसीची जनसंख्याच शासनाकडे अवेलेबल नाही. दुसरा मुद्दा, या राज्यामध्ये ज्या जाती आहेत त्या जवळपास सगळ्या 680 पर्यंत जाती सगळ्या ओबीसीच्या त्या अस्तित्वातच नाहीत. ज्या वेळेला आरक्षण लागू झालं 1962 साली माझ्या अंदाजाप्रमाणे की पहिल्या टप्प्यामध्ये 20% ओबीसीला 10% आरक्षण दिलं, त्यावेळेला जवळपास 200. बोला बोला. मी लक्ष्मण हाके यांच्याकडे जाते. लक्ष्मण हाके, जो मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे की काही जाती येतील आणि काही जाती ज्या प्रगत आहेत त्यांना बाहेर जावं लागेल, याकडे आपण कसं बघता? या मुद्द्याकडे मी नंतर येईन. पण सन्माननीय विनोद पाटील साहेबांनी आरक्षण वेगळं दिलं, मग काही लोक कोर्टामध्ये गेले, पुन्हा ते टिकलं नाही. काही लोक हायकोर्टात गेले, तिथं टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. हे जे सांगतायत ना, मला वाटतं मुळात आपण न्याय व्यवस्थेच्या विरोधामध्ये आणि संविधानाच्या विरोधामध्ये अनादर व्यक्त करतोय किंवा न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही असं सांगण्याचा हा प्रयत्न होतोय. मुळात ओबीसीचं आरक्षण हे बेस हा सोशल जस्टिसचा आहे. मुळात मराठा समाजाचं बॅकवर्डनेस नाकारलेलं आहे. माझ्याजवळ 4 ते 5 जजमेंट आहेत. ती जजमेंट जर मी तुम्हाला फक्त नावं वाचून दाखवू शकतो, ती सगळी दाखवायची म्हटलं तर खूप वेळ जाऊ शकतो. मराठा समाजाचं सोशल बॅकवर्डनेस वेळोवेळी हायकोर्ट असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, न्यायालयाने नाकारलेलं आहे. बॅकवर्ड कमिशनने नाकारलेलं आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने नाकारलेलं आहे. मराठा हा बॅकवर्ड होऊ शकत नाही, सामाजिक दृष्ट्या मागास होऊ शकत नाही. कारण महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेमध्ये रूलर म्हणून, शासक म्हणून किंवा मुखिया म्हणून किंवा गावगाड्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये फ्रंटला असणारा, लीड करणारा हा मराठा समाज आहे. आणि कुणबी ओबीसी मध्ये आहे का? तर आहे ना. नाही कोण म्हणतंय? तो कोकणामधला कुणबी ऑलरेडी मंडळ आयोगाच्या शिफारशीप्रमाणे ओबीसी मध्ये आहे. विदर्भामधला कुणबी आहे. ऑब्जेक्शन फक्त न्यायालय असेल, बॅकवर्ड कमिशन्स असतील, त्यांना फक्त मला असं वाटतं की हा जो मुद्दा आहे याच्यावर विनोद पाटील यांची भूमिका जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. कंप्लीट करू द्या ना. एकच मिनिट मी बोलेन. बोला. तर मराठा समाजाचं बॅकवर्डनेस न्याय व्यवस्थेनं, त्याचबरोबर आता आबा पाटील म्हणाले की बाहेर काढण्याचाही अधिकार आहे आणि आत घेण्याचा, म्हणजे एक्सक्लुजन आणि इन्क्लुजन म्हणतात. त्यामध्ये हे एक्सक्लुजन अथवा इन्क्लुजन करण्याचा अधिकार ज्या स्टेट बॅकवर्ड कमिशनला आहे किंवा ज्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला आहे, त्यांचं म्हणणं, त्यांचा रिपोर्ट, परत न्यायालयाचं परमिशन किंवा त्याचबरोबर आपल्या कायदे मंडळाचं म्हणजे विधानसभेतलं परमिशन, या सगळ्या गोष्टी एकदा होऊ द्या ना. इम्पेरिकल डेटा, मराठा या शब्दाला सोशल बॅकवर्डनेस न्यायालयामध्ये मान्य नाही ना. मग तुम्ही न्यायालयाचा अनादर करताय का? न्यायालयाचा निर्णय तुम्हाला मान्य नाही का? ठीक आहे, मला तुमचा मुद्दा कळलेला आहे. लक्ष्मण हाके, मी एक एक करून जाते. विनोद पाटील, आधी तुमच्याकडे जाते कारण त्यांनी काउंटर केलेले तुम्हाला तुमच्या मुद्द्याला, आणि नंतर मी आबासाहेब पाटील यांच्याकडे जाते. आणि वीरेंद्र पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काही टेक्निकल कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण त्यांचे सहकारी अमोल जाधवराव आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी देखील आपण या संदर्भात संवाद साधू. पण सर्वात आधी विनोद पाटील. सर्वप्रथम मी स्पष्ट करतो, कुठल्याही न्यायालयाचा आम्ही अनादर करू शकत नाही आणि कोणताही भारतीय नागरिक न्यायालयाच्या विरोधात बोलू शकत नाही. मी काय म्हणालो की एक हायकोर्ट स्वीकारतात, सुप्रीम कोर्टामध्ये पार्टली रिपोर्ट स्वीकारला जातो. हाके सर, तुम्ही अभ्यासू आहात, मला फक्त एवढं आपल्याला सांगायचं की लास्ट ऑर्डर इज इन फोर्स सुरुवातीच्या 5 आयोगांनी नाकारला असेल आणि शेवटचा जो आयोग, कुठल्याही देशामध्ये घटनेमध्ये लास्ट ऑर्डर इज इन फोर्स, शेवटचा आदेश काय आहे? तर शेवटचा आदेश आहे की मराठा समाज हा मागासलेला आहे. हे स्पष्ट आहे. त्या आधारावर इम्पिरियल डेटा जमा झाला आणि रिझर्वेशन दिलं आणि ते विधानसभेने पारित केलं. विधानसभेला तो अधिकार आहे, ते आता न्यायप्रविष्ट आहे. मराठा समाज मागासलेला नाही याच्यावर आता चर्चाच होऊ शकत नाही, कारण सरकारने गठीत केलेला आयोग हे सर्टिफाईड करतंय मराठा समाजाला मागासलेलेपणा आहे म्हणून. आता प्रश्न काय उरतोय की मराठा समाजाला स्वतंत्र दिलं होतं, ते कोर्टात चॅलेंज झालं, 2-3 वेळेस ते स्टकडाऊन झालं, रद्द झालं, आता ते क्युरिटीमध्ये पेंडिंग आहे. ते समाज म्हणून मीच लढतोय. मग आज समाजाची भावना काय आहे की मी अगोदर जे बोललो की ओबीसीचं पर्सेंटेज जे आबा पाटील म्हणले की 50% जे काही रिझर्वेशनची टोटल आहे भारतामध्ये, ते महाराष्ट्रामध्ये, मी म्हटलं तो बॉक्स मोठा करता येईल का? 50%ची मर्यादा जर वाढवली
आणि त्यामध्ये जर समाविष्ट केलं तर मराठा समाजाला टेक्निकली समाविष्ट करता येईल, जर ती मर्यादा वाढवली तर. न्यायालयाचा अनादर करायचा काही संबंध नाहीये. पण प्रश्न असा आहे की या अगोदर एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिलं होतं आणि तो कायदा करायचा राहिला होता. त्यावेळेस सरकारने काय निकष लावले, सरकारने पुढे येऊन या ठिकाणी सांगितलं पाहिजे. याच्यावर चर्चा होऊ शकते. आणि मराठा समाज हा शांतप्रिय आणि कायद्याला मानणार आहे. कायद्याने ज्या दिवस सांगितलं आम्ही स्वीकारलं, कायद्याने न्यायाने सांगितलं आम्ही पुढच्या कोर्टात गेलो. तो घटनेने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे न्यायालयाचा अनादर करायचा संबंध काय? नाही, नक्की शेवटची ऑर्डर ही कायम ठेवली जाते आणि त्या अनुषंगानं पुढची कारवाई ही कोर्ट करत असतं. आबासाहेब पाटील, तुमचा एक मुद्दा होता तो आपण घेऊया. आणि माझा जी आपली चर्चा आहे ती खास करून 2 मुद्द्यांवर आहे की कुठलं गॅझेट हे स्वीकारलं जाऊ शकतं. आज जरांगे पाटील आणि मराठा समाज इतक्या मोठ्या प्रमाणावर आल्या, त्यांच्या 2 मागण्या आहेत की गॅझेट स्वीकारलं जावं. नेमकं कुठलं गॅझेट आहे जे या सगळ्या परिस्थितीवर सगळ्यात उपयुक्त असं ठरू शकतं आणि या सगळ्यांना सामावून घेऊ शकतं. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सगळे सोयरे हा जो मुद्दा आहे ह्याची खरंच अंमलबजावणी होऊ शकते का? या 2 मुद्द्यांवर मला यायचंय. मात्र सगळ्यात आधी मी आबासाहेब पाटील यांच्याकडे जाते. आबासाहेब, बोला. गॅजेटवरती बोलू का सगळे सोयऱ्यावरती बोलू आपण? तुम्ही गॅझेटवर बोलू शकता, बोला. गॅजेटच्या संदर्भामध्ये जी मागणी आहे की 1926 जुलै 1902 साली शाहू महाराजांनी कोल्हापुरातून सर्वप्रथम आरक्षण जाहीर केलं होतं. त्याच्यामध्ये शाहू महाराजांचं असं म्हणणं होतं की शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या लोकांना पुढे येण्यासाठी, लोकांना सुशिक्षित करण्यासाठी आरक्षण आणलं होतं. आणि त्या आरक्षणाची अंमलबजावणी 50% आरक्षणाची मर्यादा त्या ठिकाणी ठेवली होती. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की सरकारमधील सर्व प्रजातीतील सर्वांना जे मागास आहेत अशा सर्वांना आरक्षण देण्याची त्या ठिकाणी मुभा दिली होती. त्याच्यामध्ये एक्सेप्ट काय केलं होतं, ब्राह्मण, प्रभू, शेरवी आणि पारशी ह्या जाती सोडून इतर सर्वांना, म्हणजे मराठाही त्याच्यामध्ये आला, हे त्यावेळेला त्यांच्या गॅजेटमध्ये आहे. सातारा गॅजेटमध्ये काय सांगतं की सातारा गॅजेटमध्ये संख्याकी दिलेली आहे की त्यावेळेला मराठा कुणबी एक आहे आणि मराठाची संख्या म्हणजे मराठा कुणबी एवढी संख्या आहे, ह्या गावामध्ये एवढी संख्या आहे, त्या गावामध्ये एवढी संख्या आहे, ती संख्येकी भागामध्ये केलेली आहे. त्याच्यामुळं तो एक आधार आपल्याला लागू करा, म्हणजे तो आधार घ्या असं म्हणणं आहे आपल्या सर्व मराठा समाजाच्या वतीनं की तुम्हाला आधार पाहिजेत ना तर गॅजेटचे आधार घ्या. मराठा कुणबी एक आहे, त्याच्या अनेक मुद्दे आहेत आमच्याकडे, अजून दाखले आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये हे एकत्र जोडा आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे घ्या, त्या गॅजेटचा आधार घेऊन ते गॅजेट लागू करा. हा पार्ट एक झाला. दुसरा पार्ट काय आहे, सगळे सोयऱ्यांचा. सगळे सोयऱ्यांच्या पार्ट मध्ये काय आहे, सगळे सोयरे म्हणजे काय, शासकीय जे हे दिलं तुम्ही व्याख्या दिलेल्या शासनानं. आता जानेवारी 2024 ला जरांगे पाटलांचं आंदोलन ज्यावेळेला वाशीत आलं त्यावेळेला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री होते, त्यावेळेला त्यांनी GR पास केला. ते शासन निर्णय काय म्हणतो की 2012चा शासन निर्णय होता तो दुरुस्ती केला. त्याच्यामध्ये काय होतं, सन 2004चा अनुसूचित जाती, भटक्या जाती, विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय आणि त्यांचा जात पडताळणी आणि जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भाच्या सूचना होतात. त्याच्यामध्ये दुरुस्ती होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे की वडील, जो अर्जदाराचा वडील, आजोबा, पणजोबा, त्यांचे नातेवाईक म्हणजे चुलते, चुलत भाऊ यांच्या शिफारशीनुसार हे कुणबी दाखले देण्यासंदर्भात पितृसत्ताक पद्धतीनं तुम्ही देण्यात हरकत नाही, अशा पद्धतीची एक व्याख्या शासनानं बनवली होती. परंतु समाजातल्या लोकांचं काय म्हणणं होतं, एक मिनिट फक्त, अर्धा मिनिट घेतो तुमचा, म्हणजे तुम्हाला सगळे सोयरे आमचं काय म्हणणं, सरकारनं काय दिलं हे तुम्हाला फरक सांगतो. सरकारचं आमचं काय म्हणणं होतं की आईकडे जात, समजा मराठा कुणबी एकत्र लग्न विषय होते, सोहळे होतात, त्या जाती एकत्र आहेत आणि याच्यामध्ये आईकडची सुद्धा जात मुलाला लागली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी होती. सगळे सोयरीची जी मागणी आहे आता जी आहे ती कशासाठी होती की मराठा कुणबी एकच आहे. म्हणून जरांगे पाटलांनी जी भूमिका ठेवलेली आहे की मराठा कुणबी एकच आहे, तो GR काढा, सगळे सोयरे लागू करा, हे 2-3 मुद्दे आहेत. आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला सरकारला काहीच अडचण नाही सध्या. आणि राहिला विषय की जर तुम्हाला हे नसेल करत तर 50%च्या आतमध्ये द्या, विशेष म्हणतो सगळा.
ह्यातलं सरकारनं विचार करायला पाहिजे की नेमकं ज्या काय मागण्या मागितल्या ते देता येतात का, सगळे स्वरात देता येतात का, तर देता येत का नाही देता येत ते सांगा ना क्लिअर. दुसरा, तुम्हाला गॅजेट लागू करायचंय का, त्यात होतंय का, तर होतंय ना. तुम्ही ते क्लिअर सांगा ना. सरकार याच्यामध्ये कुठली भाषा वापरायला तयार नाही, बोलायला तयार नाही. समाज रस्त्यावर आलाय, मुंबईच्या दिशेने आलाय, मुंबईपर्यंत पोहोचलेला आहे. तर ह्या सगळ्या बाबींचा विचार सरकार दरबार झाला पाहिजे. सगळ्यात पहिला मुद्दा अजून एक मला त्यात कव्हर करायचा आहे. विरोध पाटलांनी सांगितलं की ओबीसी समाजातल्या काही नेत्यांना अडचण असतील तर ओबीसीच्या काही नेत्याला बोलवा, मराठ्यांना बोलवा, त्यांची अडचण समजून घ्या. मराठाचे वादविवाद करण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या वेळेला संविधानाच्या माध्यमातून अनेक जातींना आरक्षण दिलं त्यावेळेला कुठल्याही जातीला मराठ्यांनी विरोध केला नाही. आणि त्यावेळेला अनेक जातींना आरक्षण देताना कोण होतं, मराठाचे मुख्यमंत्री होता ना. त्यावेळेला कुठं आम्ही त्यांना अडवलं? आम्ही थोडं म्हटलं की आज ज्या वेळेला तुम्ही सरकार द्यायला तयार आहे, शिंदे साहेबांनी द्यायला तयार होते, फडणवीस साहेबांनी तर सुरुवात केली, हे दोन्ही नेते मराठा समाज आरक्षण द्यायला तयार आहेत. मग काही लोक विरोध करतायत. ठीक आहे, मग ठीक आहे, त्याच्यामुळे पुन्हा वाद निर्माण ठीक होत आहे. आहे. मी अमोल जाधवराव यांच्याकडे जाते. वीरेंद्र पवार हे आपल्याशी जोडले जातील, मात्र त्यांचे सहकारी अमोल जाधवराव आपल्यासोबत आहेत, मराठा समन्वयक आहेत ते. आणि हा जो सगळा जरांगे पाटील यांचा मोर्चा जो आहे, जो मुंबईत आलेला आहे, त्याच्या अरेंजमेंटमध्ये देखील अतिशय पुढाकाराने आहेत. अमोल जाधवराव, हे जे दोन मुद्दे मांडलेले आहेत आबासाहेब पाटील यांनी, याकडे आपण कसं पाहता? आबासाहेबांनी मांडलेले मुद्दे अगदी योग्य आहेत, त्यामध्ये काही दुमतच नाही आहे. पण मी आपलं सगळ्यांचं लक्ष आजच्या चर्चेकडे वेधू इच्छितो. ते महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळी विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की सरकारची जर इच्छाशक्ती असेल तर ते एका दिवसामध्ये आरक्षण मराठ्यांना देऊ शकतात. मग आता काय झालं, गेले जवळपास आता मला वाटतं मराठ्यांचा आरक्षणाचा लढा हा गेल्या 40 वर्षाचा आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये जर आपण पाहिलं तर 7 वर्षापेक्षा जास्त अधिक काळ ते मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत. आणि त्यांच्या काळाच्या अगोदरपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चर्चेमध्ये आहे. तर फडणवीस साहेब असं म्हणतात एकीकडे विरोधी पक्षामध्ये असताना की आम्ही एका दिवसामध्ये सरकारनं मनात आणलं तर आरक्षण देऊ शकतो. मध्ये स्वतः 7 वर्ष सत्तेमध्ये असताना का मराठ्यांना आरक्षण देत नाही, आता हा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यांनी अगोदरपासून प्रत्येक वेळी मराठ्यांना कुठेतरी वेगळ्या अनुषंगाने डायव्हर्ट केलं जातं. साध्या मागण्या आहेत ना, एखाद्या काही जातींना तुम्ही समाविष्ट, आत्ताच मला वाटतं काही दिवसापूर्वी अगदी 9 जातींना काहीतरी मला वाटतं ओबीसीमध्ये समावेश केला. मराठा जातीला तुम्ही का नाही करू शकत आहेत? तुमच्या ज्या जनगणनेचा मुद्दा आहे. बरं अमोल जाधवराव, मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचा, अमोल जाधवराव, मला असं वाटतं हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे की सगळ्याच मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण हवंय का, यावर देखील आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेतल्या पाहिजेत. कोकणातला मराठा जो आहे तो याला विरोध करतो आहे, त्याचप्रमाणे मराठवाडा इकडचा जो मराठा आहे त्याची इच्छा आहे की ओबीसी मध्ये त्याचं इन्क्लुजन केलं जावं. मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला हे मान्य आहे का, हे पाहणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. मी विनोद पाटील यांच्याकडे जाते. विनोद पाटील, आपण या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. प्रत्येक रिजन वाईज, म्हणजे तो कोकण असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, इथला आपण अभ्यास केलेला आहे. हे सगळं पाहता सरसकट मराठ्यांना ओबीसी मध्ये त्यांचं इन्क्लुजन केलं जावं या मागणीवर मुळात मराठे एकमत आहेत का? नाही, प्रश्न असा चालला, मी परत आपल्याला सांगतो की मराठा समाज, बोला 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 आपण बोला. विनोद पाटील आपण बोला. अमोल मी येते आपल्याकडे. अमोल मी येते आपल्याकडे. विनोद पाटलांना मुद्दा पूर्ण करून दे. बोला विनोद पाटील. मॅडम क्लिअर करू द्या, माझ्या बोलण्यामधला तुम्ही जो म्हटला तो मला फक्त एकदा क्लिअर करू द्या. कारण मराठा, तुम्ही जसं म्हणतात की कोकणातल्या मराठ्यांना मान्य आहे का पश्चिम, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मराठा कुणबी मराठा हे जरी आता वेगवेगळे वाटत असले, ह्याच्यामध्ये जरी जाणीवपूर्वक वाद निर्माण करत असले तरी पण मराठा समाज हा, तुम्हालाही माहिती आहे की ह्या देशाच्या राज्यघटनेमध्ये 3च कॅटेगरी आहेत, SC ST आणि OBC. तर त्याच्यामधून तुम्ही जेव्हा बाहेरचं आरक्षण देताय ते घटनाबाह्य आहे. मग ते घटनाबाह्य आरक्षण टिकू शकत नाही. मग तुम्ही असं कशाला पुन्हा त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह तयार करताय की मराठ्यांना हे मान्य होईल का? ते मराठी पाहतील ना, ते सरकारने बघावं ना. तुम्ही पहिल्या मराठ्यांना त्याच्यामध्ये टाकण्याची प्रोसिजर तर चालू करावी, ती अजूनपर्यंत चालू होताना दिसत नाहीये.
विनोद पाटील याचं उत्तर द्या. विनोद नाही, पाटील, एक- आपण सर्व रिजनचा अभ्यास केलेला आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास केलेला आहे, त्यातल्या मराठ्यांच्या घटकांचा अभ्यास केलेला आहे, त्यांच्या आकडेवारीचा अभ्यास केलेला आहे, ते पूर्वी जे काम करत होते त्याचाही अभ्यास केलेला आहे. हे सगळं पाहता तुम्हाला असं वाटतं का की याच्यावर एकमत होईल आणि हा मुद्दा मराठे एकत्रितरित्या पुढे घेऊन जातील? हे बघा, आता स्पष्ट जर याच्यात बोलायचं ठरलं तर प्रत्येक भागाची भावना वेगवेगळी आहे. आता प्रश्न असा आहे की राज्य सरकारने जे काही आरक्षण दिलं आणि ते सगळ्यांनी जर स्वीकारलं तर कोणी घ्यायचं कोणी नाही घ्यायचं याला 10 लाख रुपयाची 8 लाख रुपयाची मर्यादा फिक्स आहे. ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा खाली असेल त्यांनाच त्या आरक्षणाचा फायदा होईल. त्यामुळे चॉईस हे ऑटोमॅटिक समाजाकडे असणार आहे. समजा उद्या मला घ्यायचंय आणि मी 8 लाखाच्या उत्पन्नाच्या पलीकडे आहे तर मी घेऊच शकत नाही, आणि मी 8 लाखाच्या खाली मला जर घ्यायचं नाही तर मी घेणारच नाही. आता माझं थोडं स्पष्ट म्हणणं आहे याच्यावर की राज्य सरकारने हा विचारच केलेला नाही कोणाला पाहिजे कोणाला नाही पाहिजे. राहिला मराठा समाजाचा विषय, तर मराठा समाज चारी बाजूने एकच मागणी करतोय काय की आम्हाला टिकणारं आरक्षण द्या, टिकणारं आरक्षण द्या. आणि जाधवर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण यांना बोललात की तुम्ही हे सांगा, त्यांनी चर्चा आपल्यासाठी लावली, ते आपल्या वाचा फोडता आपल्या विषयाला, त्यांची काही चूक नाही. त्या भावना किंवा त्यांना आलेल्या कमेंट्स त्या ठिकाणी वाचून दाखवत आहे, तेव्हा त्यांना प्रश्न नाही विचारला पाहिजे. आपण ते आपल्यासाठी काम करताय आणि समाज म्हणून आपण सर्व मागणी करू की आपलं टिकणारं आरक्षण पाहिजे. आपण या विषयाच्या माध्यमातून विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय. हा आपण आपला विषय मांडू, फक्त त्या यांना आपण बोलू नये अशी माझी नक्कीच. विनंती. तर नाही, कसं आहे ना की भावना ही आपण सगळ्यांची जाणून घेणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणावरून आपल्याला या भावना व्यक्त होताना मराठी दिसत आहेत, आणि हे सगळं होत असताना अशी देखील भावना आहे की जेव्हा आपण सगळे सोयरे या मुद्द्यावर येतो तेव्हा खरंच सगळे सोयरे हे लागू करणं हे खरंच कायद्यामध्ये बसून लागू करता येऊ शकतं का विनोद पाटील? यावर देखील आपण प्रकाश टाका, आणि हाच प्रश्न मी अमोल आणि आबासाहेब यांना देखील विचारेन. हे बघा, आता आबासाहेबांनी ह्या विषयामध्ये फार मोठा एक प्रकाश टाकलेला आहे, याची कल्पना मला देखील नव्हती. आबासाहेबांनी काय सांगितलं की त्यांनी सांगितलं की 2012 प्रमाणे याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे. दुसरा, आबासाहेबांनी एक विषय सांगितला की मातृसत्ता पद्धतीने झालं पाहिजे. त्यामुळे स्पष्ट सांगतो, सुप्रीम कोर्टचे डझनो डिसिजन आहे, आईची जात आपल्याला लावता येत नाही. भारत एकीकडे म्हणतो की प्रगतिशील देश आहे, महिलांचा सन्मान झाला पाहिजे, लेडीज फर्स्ट, परंतु ज्यावेळेस कायद्याची गोष्ट येते त्यावेळेस वडिलाचीच जात लावली जाते, आईची जात लावल्या जात नाही. आणि वडिलाचीच जर जात लावायची तर वडिलांच्या नातेवाईकांकडे ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र ते ऑलरेडी कुणबी आहेत, यात सरकार नवीन काय करणार आहे? किंवा त्यावेळेस शिंदे साहेबांनी दिलं त्याचा खूप फायदा होईल असं काहीच नव्हतं. जर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमचे सगळे सोयरे परंतु वडिलांकडचे, तर ते कायद्याने ओबीसी आहेच, त्यात नवीन काही नाहीये. नक्कीच. मला असं वाटतं गेल्या वेळी ज्यावेळी जरांगे पाटील आले होते आणि त्यांना जेव्हा आश्वासन दिलं गेलं होतं त्याच्यामध्ये देखील पितृसत्ताक असं म्हटलं गेलेलं होतं. मातृसत्ताक किंवा बोला. पितृसत्ता म्हणजे वडिलांकडचे, आणि वडिलांकडचे जे कोणी जात असेल ती वडिलाची जात ऑटोमॅटिक लागू होती, त्याला गॅझेट आणि परिपत्रकची गरज काय मग? नक्कीच. त्यामुळे गेल्या वेळी त्याच्यावर जरांगे पाटील खरं तर त्यांनी ते मान्य केलं होतं आणि उपोषण मागे देखील घेतलं होतं. आणि हाच प्रश्न अमोल जाधवराव यांना आहे की गेल्या वेळी ज्या मुद्द्यावर आपण आधीच मागे गेलेलो आहोत किंवा आधीच मान्य केलेलं आहे, तर त्याच मुद्द्यावर आता आपण पुन्हा उपोषणाला बसलोय. अमोल जाधवराव. मॅडम, एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आपण त्याच मुद्द्यावरती लक्षात पितृसत्ताक, आताच आपल्या विनोद पाटील साहेबांनी सांगितलं की ज्या पद्धतीने पितृसत्ताक पद्धती आपल्या देशामध्ये आहे याचा अर्थ वडिलांची जात मुलाला, पण बऱ्याच अशा काही घटना आहेत, बऱ्याच अशा काही केसेस आहेत, एखाद्या व्यक्तीच्या आजोबांचं किंवा त्यांच्या भावांचं एकाचं कुणबीच प्रमाणपत्र सापडतं, एकाचं सापडत नाही, तर त्याला ते लाभ मिळत नाही. त्याच्यावरती आता कित्येक केसेस याच्यामध्ये आहेत. मग पितृसत्ताक पद्धतीचा तुम्ही जो GR काढला तो GR तुम्ही लागू करा ना, का नाही लागू केला? तो का नाही लागू होते? मग पुन्हा पुन्हा मराठ्यांना त्याच लढ्यासाठी का आंदोलन करावी लागतात? तुम्ही त्या गोष्टीकडे एकीकडे सरकारनं आपल्यावरती प्रेशर आलं की त्याच्यामध्ये तुम्ही मान्य करायच्या, आम्ही तुमचा GR काढला म्हणून दाखवायचा, आणि दुसरीकडे आपल्याच बांधवांना हाताला पाठवून कोर्टामध्ये पाठवायचं. हा कुठला न्याय? कित्येक लोक त्यांचे बोलते पोपट आहेत ते आपण पाहिलं असेल, तुम्हाला माहिती असेल की कित्येक बोलते पोपट त्यांनी बोलते केलेले आहेत. एकीकडे सांगायचं की आम्ही मराठा समाजाला ज्यावेळी ते प्रेशरमध्ये असतात त्यावेळी ते मान्य केलं म्हणून सांगतात, आणि दुसरीकडे अशा पद्धतीने खेळी करतात. हा प्रश्न आहे ना.
नक्कीच मी आबासाहेब यांच्याकडे जाईन. आबासाहेब, आपण ऐकलेलं आहे अमोल जाधवराव यांचं मत याच्यावरचं. या सगळ्या विषयावर आपलं एक शेवटचं मत मी जाणून घेऊ इच्छिते आणि आपण दुसऱ्या विषयाला नक्कीच या संदर्भातल्या मागण्यांकडे हात घालूया. आबासाहेब. उषारीताई, अमोलनं जे सांगितलं की ते सर्वसामान्य मराठ्याचं म्हणणं आहे. अमोल बोलला नाही, ते सर्वसामान्य मराठ्याचं म्हणणं आहे की प्रत्येकाला म्हणजे आज कळतंय समाजातल्या अगदी वयोवृद्ध माणसापासून अगदी लहान मुलांच्या पर्यंत समजतंय. रोज टीव्ही बघतात, चॅनलच्या माध्यमातून सगळं बघतात. पण आम्ही शेवट पण नेहमी आम्ही विचारतो ना, मी सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असतील की याच्यावरती कोण बोलायला तयार नाहीत. पण त्याच्यात आमची मराठा समाज जी मागणी आहे त्या मागणीवरती सरकार प्रकाश का टाकत नाही? किंवा तुम्ही गॅजेटचा विषय ज्या वेळेला आणला तर गॅजेट लागू होईल की नाही होईल ते आम्हाला स्पष्ट सांगा ना. की पितृसत्ताक तो ऑलरेडी पूर्वी जी आर होताच ना, 2012ला तोच होता. ज्या वेळेला सगळे सोयरे मागण्यानंतर त्याच्यामध्ये वडिलांची जात सोडून पितृसत्ताक केलं. म्हणजे तिथेही मराठ्यांची फसवणूक झाली आणि शब्द फक्त फेरफार झाले 2012च्या जात पडताळणी आणि जात प्रमाणपत्राच्या दाखल्या संदर्भामध्ये. पण आता जी मागणी होते की आईची जात आली पाहिजे, विनोद पाटलांनी जे सांगितलं की ते सुप्रीम कोर्टाकडून लागू होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी सरकारला माहिती नाहीत, विरोधी पक्षाला माहिती नाहीत, नेत्यांना माहिती नाहीत. हे लोक गप्प काय? तुम्ही बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. मग विनाकारण जर समाजाला तुम्ही दिशाभूल करत असाल, आंदोलन करायला लावत असाल, मग हे मराठा समाज कदापि सहन करणार नाही. तुम्हाला आरक्षण द्यावं बरं लागेल. आबासाहेब, मी आमची जी आणखीन एका मागणी आहे- मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधू इच्छिते आणि सगळ्याच मान्यवरांकडे मी तो मुद्दा घेऊन जाईन. जेव्हा आपण सगळे सोयरे याविषयी बोलतो तर मला असं वाटतं सगळे सोयरे याचा कॅनव्हास फार मोठा आहे. असे अनेक पटेल आहेत जे वलसाड वगैरे ह्या भागामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. त्यांनी तिकडच्या त्या काळामध्ये आदिवासी वसाहत त्या ठिकाणी होती आणि तिकडे त्यांनी लग्न केलेलं होतं आदिवासी महिलांसोबत आणि ते त्यांचा स्वीकारही झालेला होता. मात्र आता तेही म्हणतात की ते पटेल म्हणतात की आमचं इन्क्लुजन हे आदिवासींमध्ये व्हावं आणि ज्याला आदिवासींचा विरोध आहे. जर आपण अशाच पद्धतीनं जर सगळे सोयरे लागू करायचं झालं तर हा केवळ मराठा समाजापुरता विषय राहत नाही. याच्यामध्ये अनेक समाज जे आहेत ते एकवटले जाऊ शकतात आणि अशा पद्धतीनं जर सगळ्याच मला असं वाटतं जातींनी असा हा मुद्दा उपस्थित केला, सगळ्या समाजांकडून हा मुद्दा उपस्थित झाला, तर मग याला टॅकल कसं करायचं यासाठी मी विनोद पाटील यांच्याकडे जाईन. कायदेशीररित्या आपण या मुद्द्याकडे कसं बघता आणि नंतर मी आबासाहेब आणि अमोल जाधवराव यांच्याकडे देखील येईन. हे बघा, अमोल जाधवांनी जो प्रश्न विचारला की मग आजोबाचा असेल तर मुलाचं का होत नाही, तर याच्यावर निर्णय लागलेला आहे अमोल की 7 लोक म्हणजे 7 नातेवाईकांना एक व्हॅलिडिटी चालते. आपण सर्व मिळून त्याच्यावर काम करू. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की वलसाडचं जे आपण उदाहरण दिलं की याच्यासमोर किचकट प्रश्न निर्माण होईल. मी स्पष्ट करतो की ज्यावेळेस राज्य सरकार हा निर्णय घेईल, सगळे सोयऱ्यांची व्याख्या त्याच्यात ठरेल, तर ती प्रत्येक जातीला जमातीला लागू होईल. ती एकटा एक्सक्लुझिव्ह मराठा समाजासाठी असण्याचा कुठलाही संबंध नाही. त्याच्यामध्ये काय सांगता येईल, आज काय की पितृसत्ता पद्धतीने मुलाची जात लागल्या जाते आणि मग सगळे सोयरे म्हणजे जे रिलेटिव्ह राहतील, मग याच्यामध्ये रिलेटिव्हची व्याख्या काय आणि महाराष्ट्रामध्ये कुटुंबाची व्याख्या काय? कुटुंब पद्धती म्हणजे एक चूल म्हणजे एक कुटुंब, 2 मुलं असतील, वेगवेगळे राहत असतील तर 2 कुटुंब. एकीकडे राज्य सरकारच्या वतीने प्रोत्साहन दिलं जातं की आंतरजातीय विवाह करा. आंतरजातीय विवाह केल्यावर जिल्हा परिषदच्या वतीने ग्रामीण भागामध्ये पैसे व साहित्य दिलं जातं. हा निर्णय ज्यावेळेस राज्य सरकार घेईल हा एकट्या मराठा समाजासाठी नसणारे, हा सबंध महाराष्ट्रासाठी लागू होईल. जे कोण आंतरजातीय विवाह त्याच्यामध्ये झाले मग ती जात त्या ठिकाणी लागू होईल. त्यामुळे ह्या मोर्चामधली आमची मागणी सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या समाजासाठी मागणी, हा काही एकट्या मराठा समाजाचा त्याच्यात फायदा होणार नाही. आपण जो प्रश्न विचारला तो अतिशय परफेक्ट आहे. ही जे लागू होईल, हे जे गॅजेट लागू होईल, हे सगळ्या राज्याच्या सगळ्या समाजासाठी लागू होईल. मग मुळात असा प्रश्न आता उपस्थित होतो की जसं तुम्ही म्हणालात की कायदेशीररित्या हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू होणार आहे, सर्व समाजासाठी लागू होणार आहे. असं असताना जे इतर समाज आहेत, जसं मी म्हटलं की आदिवासी समाजाला पटेल यांचं इन्क्लुजन नको आहे, मग अशा परिस्थितीत त्या आदिवासी समाजाचं आंदोलन चालू आहे, त्यांची नाराजगी आहे, मग ह्या सगळ्यांना आपण टॅकल कसं करायचं, मग त्यांना न्याय कसा द्यायचा? विनोद पाटील. नाही, विनोद पाटील आपण बोलणार तर बोला. बोला नाही, मग मी बोला, आबासाहेब बोला, यांच्याकडे बोला, जा. बोला. बोला आबासाहेब, बोला बोला बरं, बोला. हा जो प्रश्न आहे की आंतरजातीय विवाह असताना आताच विनोद पाटील साहेबांनी जे सांगितलं की त्याच्यामध्ये ह्या सरकारचा विषय आहे ना. सरकारकडे, शासनाकडे प्रत्येकाला मागणी मागायचा अधिकार आहे ना.
सरकारकडे शासनाकडे लोक मागणी मागणार, त्यांची मंजुरी करायची सरकारने ठरवायचं आहे. आज आमच्या लेवलला जो ठरलेला आहे की सगळे सोयीची अंमलबजावणी करा, त्यावेळेस सरकारनं डिस्कस करायला पाहिजे, लोकांना बोलवून चर्चा व्हायला पाहिजे किंवा हे देता येते का नाही देता येते का. आणि ते दिलं तर सर्वांचा फायदा आहे, मराठ्यांचा आहे, इतर समाजदार लोकांचा आहे. आणि आरक्षण काय कोणाची मक्तेदारी नाही आहे, मागेल त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे. ही संविधानात ती तरतूद आहे की असं कोण म्हणू शकत नाही ह्यांना देऊ नका, मला पाहिजे, मला हे करा. हे असं इथं चालत नाही की काही लोक मीडियावरती बोलतात की तिकडे जाऊन ते सांगता मराठा समाजाला आरक्षण देऊ नका, आम्हाला राहिलं पाहिजे, तुम्हाला दिलं पाहिजे. त्यांना तर अधिकारच नाही मुळात कुणाला एक दुसऱ्याला विरोध करायचा. जी संविधान पद्धतीनं जी मागणी आहे आणि प्रत्येक समाजाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये सरकारची जबाबदारी आहे. सरकार त्या ठिकाणी ह्या मागणीवरती विचार केला पाहिजे की मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल. तुम्हाला सगळे सोयरे घेऊन किंवा गॅजेट लागू करून देता येईल का, तर ते देता येईल तर देऊन टाका. नसेल तर 50%च्या आतली ओबीसीची मागणी आहे, ते आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या, पण आम्हाला आरक्षण द्या ना. आम्ही ज्या वेळेला विषय किती मोर्चे काढायचे, किती आंदोलन करायची, आज संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेला आहे की आज मुंबईमध्ये बरेच लोक दाखल झालेले आहेत. तसे लवकरात लवकर चर्चा होणं गरजेचं आहे, आरक्षण मिळणं गरजेचं आहे. यातून फार मोठी नाराजी ही तळागाळातल्या सगळ्या मराठा समाजामध्ये आहे आणि सरकारला परवडणार नाही. बरं, आता दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो एसीबीसीच्या आरक्षणाचा आहे, जिथे 10% आरक्षण मिळतं. ते आरक्षण एकीकडे घ्यावं की ओबीसीमध्ये जे सध्याचं जे आरक्षण आहे, जर मराठ्यांचं इन्क्लुजन त्याच्यामध्ये केलं गेलं, मराठ्यांना त्याच्यामध्ये जर आरक्षण दिलं गेलं तर त्यांना जो टक्का मराठ्यांकडे येईल सध्याच्या कक्षेमध्ये जर पाहता तो अतिशय तुटपुंजा किंवा कमी संख्येचा असेल, जेव्हा की त्यांच्या तिप्पट आरक्षण किंवा तिपटीहून अधिक आरक्षण त्यांना या ECBC-मध्ये मिळतंय. मग अशा परिस्थितीमध्ये अनेक मराठ्यांचा कल हा SCBC-कडे अधिक आहे. यावर विनोद पाटील आपण काय सांगाल? याच्यावर आता लेटेस्टचे जे रिझल्ट्स लागले, एक रामेश्वर कदम म्हणून माझे परिचित आहे, त्या वहिनींना 140 मार्क मिळाले आणि EWSचा कट ऑफ 113वर लागला. कालच त्यांनी माझी भेट घेतली. ते म्हणले मी याच्यामधून टाकलं आणि माझं नुकसान झालं. तुमचा प्रश्न योग्य आहे की कोटा कमी असल्यामुळे, पर्सेंटेज कमी असल्यामुळे याच्यामध्ये प्लस मायनस होईल. मग याचे फायदे काय काय आहे? तर याचे फायदे असे आहे की ॲश्युअर्ड रिझर्वेशन राहील, हे रद्द न होणारं राहील. हे जर मिळालं तर वारंवार न्यायालयीन लढाई, रस्त्यावरची लढाई लढावं लागणार नाही. हा फर्स्ट ॲश्युरन्स त्याच्यामध्ये. सेकंड काय OBC मध्ये जर आहे की गेलं तर अशोर्ड आहे याच्यामध्ये असं तुम्ही म्हणताय? नाही, मी आपल्याला प्लस आणि मायनस दोन्ही सांगू इच्छितो. आणि सेकंड प्लस काय आहे की ज्या लोकांना राजकारण करायचं आहे, ज्यांना ग्रामपंचायत पासून तर जिल्हा परिषद पर्यंत निवडणूक लढवायची, महानगरपालिका लढवायची, पंचायत समिती लढवायची, तर ते ओबीसी प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी उभं राहू शकता. हे मराठा समाजासमोरचे दोन फायदे रिझर्वेशनचे. आता तुम्ही मायनसमध्ये जर बोलले की मग आता EWS समजा SCBC बाजूला केलं, आम्हाला ओबीसी टाकलं, राहिलं EWS, तर मग EWS मध्ये मग कोण कोण उरतं? मग EWS मध्ये उरता मारवाडी समाज, गुजराती समाज, ब्राह्मण समाज आणि मुस्लिम समाज. या सगळ्यांची लोकसंख्या आपण जर बघितली ते नॉट मोर दॅन 12%, म्हणजे 12-14% आतमध्ये हे सर्व समाज आहे. मग 14% आतमध्ये समाज आहे, त्यांना जर 10% मिळालं तर त्यांना 100% रिझर्वेशन त्या ठिकाणी त्या समूहाला मिळेल. त्याच्यामुळे राज्याचा जो तक्ता आहे तो प्लस मायनस त्याच्यामध्ये होईल. हे आपलं चर्चा ती योग्य आहे. पण मराठा समाज कोणत्या भावनेतून चालला की टिकणारं पाहिजे, हे जर टिकलं असतं ना तर मराठा समाजाने मागणी केलीच नसती. टिकत नाहीये आणि सिलेक्शन झाल्यावर भीती, धाकधूक आहे की आम्ही आता काय करावं, आम्हाला मिळेल का नाही. विद्यार्थ्यांची जर तुम्ही भेट घेतली ना, ते म्हणतात पुढच्या वर्षीचं कसं होईल. आता तुम्हाला एक लेटेस्टचं उदाहरण सांगतो. राज्य सरकारने एक निर्णय घेतला महिलांसाठी मोफत शिक्षण. काल परवापासून मी सातत्याने MGM व इतर युनिव्हर्सिटीजमध्ये भांडतोय. ते म्हणतात की राज्य सरकारने आम्हाला रुपये दिले नाही, आम्ही या वर्षापासून फीज घेऊ, फीज आली तर तुम्हाला आम्ही रिटर्न करू. तर सरकारने जे काही निर्णय घेतले ना, ते निर्णयाची अंमलबजावणी खाली फील्डवर होत नाहीये. सरकार निर्णय घेतं, निर्णय काय आहे की जी विद्यार्थिनी शिक्षण घेईल, इव्हन ती फॉरेनला जरी शिक्षण घेतलं तर तिला फीज नसणार आहे, डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये नसणार आहे. पण मी जबाबदारीने सांगतो MGM युनिव्हर्सिटी, तिला तुम्ही त्या विद्यार्थिनींची भेट घ्या, त्यांच्या वडिलांना कर्ज काढून त्या ठिकाणी फी भरावी लागते. त्याच्यामुळे राग आणि चीड त्या ठिकाणी निर्माण होतीये. सरकारने एक वर्षभर असा जर कार्यक्रम राबवला असता की जे बेनिफिट सगळ्यांना भेटत आहे, तर याच्यावर वेगळ्या प्रकारे चर्चा झाली असती. आज सर्वजण संघटित होऊन हक्काचं आरक्षण मागतात. नक्कीच.
आपल्यासोबत हरिभाऊ राठोड देखील जॉईन झालेले आहेत. त्यांना आम्ही नक्कीच प्रश्न विचारू इच्छिते. हरिभाऊ, खूप खूप स्वागत आपल्या जय महाराष्ट्रमध्ये. जसं म्हटलं जात आहे की ओबीसी मधून जर आरक्षण दिलं गेलं मराठ्यांना तर 100% ते आरक्षण मिळेल याची हमी असेल, अशॉर्ड असेल, असं विनोद पाटील जे याचिकाकर्ते आहेत मराठा आरक्षणासंदर्भात त्यांचा प्रदीर्घ अभ्यास आहे ते असं म्हणतात. याकडे आपण कसं बघता? आणि हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, आपणही पाहिलेला आहे ज्या पद्धतीनं आज मोठ्या प्रमाणावर मराठा समुदाय हा मुंबईमध्ये एकवटलेला आहे आणि त्यांच्या मागण्या करतायत, याकडे आपण कसं पाहता? पहिली गोष्ट, हरिभाऊ राठोड, जे विनोद पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे किंवा सुचवलेला आहे की इकडचं जे आरक्षण आहे ओबीसीमधलं आरक्षण मराठ्यांना अशॉर्ड पद्धतीनं घेता येऊ शकतं, याकडे हरिभाऊ. नाही, बरोबर आहे त्यांचं आणि माझंही म्हणणं तेच आहे. आपण ओबीसी मधून देऊ शकतो, पण 2-3 गोष्टी आहे आणखी. आपला जो ओबीसीचं जर आरक्षण आहे 27%, ते आपण 38% पर्यंत नेऊ शकतो, कारण आपण बांटे आयोगाने लोकसंख्या केलेली आहे. त्यांनी म्हटलं 38% लोकसंख्या आहे ओबीसीची. त्यामुळे आपण जे आरक्षण 27% आहे ते आपण 38% पर्यंत नेऊ शकतो. आणि त्यावेळेस ऑन द सेम टाइम कुणबी मराठा, माझं काय म्हणणं आहे की कुणबी मराठा हे एकच आहे आणि जरांगे पाटलांची मागणी आहे की कुणबी मराठा एक असल्या तर जी आर करा, तत्सम आहेत ते, बरोबर आहे. तर ते जर केलं आपण तर त्यांना वेगळं आरक्षण, जसं धनगरांना वेगळं दिलं. आणि खरं म्हणजे जो कायदा पास झाला तर SC-BC म्हणजेच ओबीसी आहे. SC-BC याचा अर्थ ओबीसीच आहे, तर दुसरं आरक्षण नाही येते. ते जे दिले आहे आपला कायदा पास करून जे 10% दिलेलं आहे आपल्या मराठा समाजाला, ते ओबीसीच आहे. परंतु सरकारला त्याची मांडणी नाही करता आली. त्यांनी लपवाछपी करण्यासाठी आम्ही काहीतरी तुम्हाला वेगळं आरक्षण देतो म्हटलं आणि ओबीसी मधून दिलं नाही. असं करायला पाहिजे होतं त्यावेळेस की जसं आम्ही धनगरांना वेगळं देतो, जसं आम्ही वंजारांना वेगळं दिलं, तसंच आम्ही हे आरक्षण जे आहे आम्ही मराठा समाजाला देत आहोत आणि हे ओबीसी मधून देत आहोत असं म्हटलं असतं. ठीक आहे, आताही काही वेळ गेलेली नाही. आता माझं काय म्हणणं आहे, इमिडिएटली उद्याच्या उद्या एक कॅबिनेटने निर्णय घ्यायला पाहिजे. जे 27% आरक्षण आहे ते 38% पर्यंत वाढवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर एक JR काढायला पाहिजे. तर मराठा काढायला आणि मायग्रेशन करायला पाहिजे ओबीसीचं. आणि त्याच्यामध्ये हे ओबीसी लोक नाराज होऊ नये किंवा ओबीसी होतात किंवा जी भीती गव्हर्नमेंटला आहे, तर माझं म्हणणं आहे की जे बाराबलतेदार समाज आहे, जो नावी, खाती, वाडी, लोहार, सोनार, सुतार, धोबी, त्यांना वेगळं आरक्षण दिलं तर त्यांचं समाधान होईल आणि मराठा समाजाचंही समाधान होईल, कुणबी समाजही याच्यात समाधान राहील. आणि हे मी जे सांगतो सगळं कायदेशीर आहेत, असं नाही की बेकायदेशीर आहे. हे सगळं कायद्याच्या चाकोरीमध्ये जे संविधानिक, जसं आपण बघितलं तामिळनाडूला 69% आरक्षण आहे. काय तर त्यांनी लोकसंख्या केली होती. आजपर्यंत आपण लोकसंख्या केली नव्हती, परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि ट्रिपल टेस्ट करायला सांगितली होती सुप्रीम कोर्टाने. नक्कीच. मी हरिभाऊ तुमच्याकडे पुन्हा एकदा येते. मला असं वाटतं SC-BC म्हणजेच ओबीसी असं जे हरिभाऊ राठोड यांनी म्हटलेलं आहे, याच्यावर आबासाहेब पाटील यांची मी प्रतिक्रिया जाणार आहे, त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला. आबासाहेब, SC-BC म्हणजेच ओबीसी असं म्हणतात हरिभाऊ राठोड. SC-BC म्हणजे संविधानिक जो शब्द आहे ओबीसीचा, तो SC-BC म्हणूनच आहे आणि तो SC-BC म्हणजेच ओबीसी. आणि याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा डिबेट झाल्या, चर्चा झाल्या आणि SC-BC आरक्षण सुद्धा 10% तुम्ही दिलं होतं, पण ते 2 वेळा आरक्षण दिलं. 2 वेळा आरक्षण दिल्यानंतर दोन्ही वेळा आरक्षण कोर्टात टिकलं नाही आणि म्हणून आम्ही मराठा समाजाची मागणी केली होती की आम्हाला 50%च्यातलं आरक्षण द्या, जे टिकणारं आरक्षण द्या. तुम्ही 10% SC-BC आरक्षण देणार तर पुन्हा तो कोर्टाचा, पुन्हा कोणतरी सुप्रीम कोर्टात जाणार, पुन्हा कोणतरी हायकोर्टात जाणार. सरकारनं असा अश्युरन्स दिला पाहिजे ना की सरकारनं आम्हाला टिकून दिलं पाहिजे ना. पण सरकारनं 2 वेळा आरक्षण टिकवलं नाही. त्याच्यामुळं एकदा फक्त फडणवीस साहेबांच्या काळामध्ये हायकोर्टमध्ये आरक्षण टिकलं, ते सुप्रीम कोर्टात गेलं.
सुप्रीम नक्कीच मी कोर्टामध्ये त्यावेळेस सरकारबद्दल विनोद पाटील आणि यांच्याकडे त्यावेळेला देखील उद्धव ठाकरेंचं सत्कार आलं. बरोबर आणि ते एक मिनिट, एक टिकू मिनिट, शकलं नाही. अर्धा विनोद मिनिट देतो पाटील ना फक्त. नक्कीच मी तुमच्याकडे येते. विनोद पाटील मला सांगा, जो मुद्दा हरिभाऊ राठोड यांनी मांडलाय एसीबीसी म्हणजेच ओबीसी, म्हणजे याचा अर्थ ओबीसी मधून दिलेलंच आहे आरक्षण, याच्याकडे आपण कसं बघता? जे टिकलं नाही तर ते टिकवण्यासाठी म्हणून काय केलं पाहिजे? एक तज्ज्ञ म्हणून आपण कुठल्या गोष्टींवर प्रकाश टाकू शकता की टिकावं म्हणून? हे बघा, मला काही कायद्याची चौकट आहे आणि न्यायालयाचा आधार आहे. आपण बघितलं या महाराष्ट्रामध्ये 3 निर्णय न्यायालयातनं लागले. नंबर 1चा निर्णय कोणता लागला? एकनाथ शिंदे साहेब पक्षाच्या बाहेर पडले, त्यांना पक्ष मिळाला, चिन्ह मिळाला. 2 नंबरचा निर्णय कोणता लागला? की अजित पवार साहेब बाहेर पडले, त्यांना पक्ष मिळाला, चिन्ह मिळालं. आणि त्याही सगळ्यात पहिला निर्णय कोणता लागला? तो उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते न्यायालयातनं मुख्यमंत्री झाले. या राज्यामध्ये सगळ्या पक्षाने न्यायालयामधनं निर्णय लावून घेतलेले आहे. उद्धव ठाकरे साहेबांचा शपथविधी झाला, न्यायालयाने सांगितलं खुलं मतदान घ्या, इतिहासात पहिल्यांदा. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, पक्ष मिळाला, न्यायालयाने सांगितलं. अजित पवार साहेबांना पक्ष मिळाला, उपमुख्यमंत्री झाले, न्यायालयाने सांगितलं. आम्ही यांना शिकवणारे कोणी मोठे नाही, आम्ही फार छोटे कार्यकर्ते आहोत. समाज म्हणून माझं एवढंच त्यांना म्हणणं आहे की त्यांनी त्यांचे पक्ष टिकवण्यासाठी जो जो युक्तिवाद केला, सत्ता स्थापन करण्यासाठी या तिघांनी, सत्ताधारीने विरोधी पक्षाने जे जे न्यायालयामध्ये जशा पद्धतीने बाजू मांडली, तसं जर मराठा समाजासाठी केलं असतं किंवा आज केलं तर हा वाद होणार नाही. अतिशय महत्वाचा मुद्दा विनोद पाटील तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. स्वतःचा पक्ष चिन्ह टिकवण्यासाठी म्हणून जो जितक्या शर्थीचे प्रयत्न केले गेले आणि यश अगदी खेचून आणलं गेलं, तशाच पद्धतीचं यश हे मराठा आरक्षणासाठी देखील त्याच पद्धतीचे शर्थीचे प्रयत्न या नेत्यांकडून देखील होणं अत्यंत आवश्यक होतं. ते झालेलं नाहीये आणि त्यामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेला गेलेला आहे. मला कळतंय अमोल जाधवराव, तुम्हाला हरिभाऊ राठोड यांच्या स्टेटमेंटवर उत्तर द्यायचं आहे, तुम्हाला बोलायचं आहे. मात्र ह्या सगळ्याचा एक आपण याची परिणिती जशी म्हणतो तसं मला असं वाटतं की गॅझेट हा मुद्दा जर उपस्थित केला गेला तर ज्या पद्धतीने जरांगे म्हणतात हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, बॉम्बे गॅझेट, या सगळ्यामध्ये आपल्यासोबत आबासाहेब पाटील आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातलं जे गॅझेट आहे ते सगळ्यात या ठिकाणी वर्मी आहे किंवा सगळ्यात उपयुक्त असं सध्याच्या परिस्थितीला लागू पडेल असं गॅझेट होऊ शकतं, असं एक आबासाहेब पाटील असं म्हणतायत. आबासाहेब, आपली अगदी एका मिनिटात याच्यावर आपली मला प्रतिक्रिया हवी आहे. आणि त्याच पद्धतीने सगळे सोयरे हे जर लागू केलं गेलं तर जसं विनोद पाटील यांनी म्हटलेलं आहे की सगळे सोयरे हे केवळ मराठा समाजापुरतं लागू होणार नाहीये, ते सगळ्या समाजासाठी म्हणून लागू होणार आहे. आणि मग एक मीडिया म्हणून, एक माध्यमकर्मी म्हणून हा प्रश्न नक्कीच आमच्या समोर उपस्थित होतो की जर अशा सगळ्या समाजाचे प्रश्न जर उपस्थित झाले कालांतरानं तर ह्याला टॅकल कसं केलं जाईल आणि समाजामध्ये एक गोंधळ किंवा केऑस निर्माण ह्याच्याने होईल का, अशी परिस्थिती देखील उत्पन्न होऊ शकते. या 2 मुद्द्यांवर आपले जे तिन्ही मान्यवर आहेत त्यांच्याकडून मी 1-1 मिनिटामध्ये याची प्रतिक्रिया जाणून घेऊ इच्छिते. एकतर छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातलं गॅझेट आणि दुसरं सगळे सोयरे जर पॅन महाराष्ट्र लागू केलं गेलं तर काय होईल. सगळ्यात आधी आबासाहेब पाटील यांच्याकडे जाते, मग मी अमोल जाधवराव यांच्याकडे येणार आहे. हरिभाऊ आपल्यासोबतच आणि अगदी शेवटचा शब्द ज्यांचा कायदेशीर अभ्यास आहे अशा विनोद पाटलांकडे मी येणार आहे. सुरुवात करते आबासाहेब पाटील यांच्याकडून, अगदी थोडक्यात. आबासाहेब, आरक्षणाच्या संदर्भामध्ये या देशातलं सगळ्यात पहिलं गॅजेट म्हणजे कोल्हापूर राजश्री शाहू महाराजांचं शाहू गॅजेट. आणि ह्या शाहू गॅजेटचा मोठा आधार आहे. शाहू गॅजेटच्या नुसारच देशाच्या संविधानामध्ये आरक्षणाचे प्रणाली ठरवण्यात आली आणि त्याच्यामध्ये जे निकष लावले होते त्या निकषाप्रमाणे पुन्हा सुधारित संविधानामध्ये सुधार करून पुन्हा आरक्षण देण्यात आलं. परंतु सगळ्यात पहिले देशामध्ये कुठलं गॅजेट तयार झालं तर ते कोल्हापूरमध्ये झालं, शाहू गॅजेट. आणि त्या म्हणजे जरांगे पाटील वारंवार काय म्हणतात की आम्हाला सातारा संस्थान गॅजेट लागा, कोल्हापूर गॅजेट लावा किंवा हैदराबाद गॅजेट लावा. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे कुठला कोल्हापूर गॅजेटचा. शाहू गॅजेटमध्ये पूर्ण निकष दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक सांगतो की त्यांनी काय सांगितलेलं आहे की ब्राह्मण, प्रभू, शेनवी आणि पारशी ह्या 4 जाती वगळून राज्यातल्या सर्व प्रजातींना जे असे मागास आहेत त्या सगळ्यांना रिझर्वेशनची तरतूद केलेली आहे. त्याच्यामध्ये 50% आरक्षण लागू झालेलं आहे आणि हे लागू होतं. आणि त्याच्यामध्ये सातारा संस्थान आहे किंवा हैदराबाद गॅजेट आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलंय
मराठा कुणबी एकच आहे, तो आधार आहे. त्यांना काय पाहिजे? आधार पाहिजे ना, आधार आहे ना. त्या आधाराच्या अनुषंगाने की मराठ्यांची जी मागणी आता की आता SCBC 2 वेळा सुप्रीम कोर्टामध्ये फसलं, त्याच्यानंतर तुम्ही जे वरती काय आरक्षण देतात त्याच्यामध्ये आम्ही कुठं बसत नाही, आणि त्याच्यामुळे मराठ्यांची आता भावना झालेली आहे की आता आम्ही ऑलरेडी कुणबी आहोत. कुणबी म्हणजे शेतकरी, आणि जातीवर आधारित तुम्ही आरक्षण दिलेलं आहे, व्यवसायावर आधारित दिलेलं आहे, आणि त्याच्या अनुषंगानं जर आमची जात कुणबी आहे, आम्ही शेतकरी आहोत, या शेतकऱ्यांच्यासाठी जो निर्णय शाहू महाराजांनी घेतला होता, जो निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला होता, तो निर्णय आज महाराष्ट्रातले राज्यकर्ते घेऊ शकणार नाहीत, देऊ शकणार नाहीत. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा एक महत्वाचा तुम्हाला विषय सांगायचा आहे की याच्यामध्ये अडचण काय आहे की ओबीसीतले काही लोक ते विरोध करतायत. कोण विरोध करताय? की ज्यांच्या पाठीमागे त्यांचा समाज देखील नाही, असे 2-4 म्हणजे एक तो मंत्री आहे छगन भुजबळ, आणि त्यांचे 2-3 लोक आहेत, आणि ठीक ते आहे, विरोध आबासाहेब. करतायत. म्हणून तुम्ही मराठा आरक्षणाला जर करत तर असाल छत्रपती तर हे मराठ्यांना मान्य नाही. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालणाऱ्या महाराष्ट्रामध्ये शाहू गॅझेट लागू होऊ शकतं का, असा हा मुद्दा आहे. अमोल जाधवराव, आपल्याकडे 1 मिनिट आहे याविषयी बोलण्यासाठी, आणि अर्थात सगळे सोयरे या विषयावर बोलायला. अमोल बोला. अमोल जाधव. मुळात मॅडम मुद्दाच हा आहे की इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी शक्य असतील, पण इच्छाशक्ती पाहिजे ना. सरकारने हा प्रश्न सोडवण्यासाठी जे जे रस्ते दिसतात ते रस्ते त्यांनी सोयीस्कररित्या, जसं मगाशी आमचे मित्र विनोद पाटील साहेबांनी सांगितलं की जे जे रस्ते सरकार आपल्या स्वतःची कातडी बचवण्यासाठी करतात ते रस्ते मराठा आरक्षणासाठी का नाही वापरावेत ना. ते आम्हाला कुठल्याही पद्धतीनं फक्त सामान्य मराठ्याची एकच कदकत आहे की जे आम्हाला तुम्ही देताय ते आमच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टिकलं पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे. बाकी दुसरं आमचं काहीच म्हणणं नाही. अगदी सोप्या भाषेत सांगतो, त्याला तुम्ही कोणते कोणते गॅजेट लागू करताय, कोणत्या कोणत्या पद्धतीने त्याचे रस्ते काढताय, त्याच्यावरती कोणाचं काहीच म्हणणं नाही. फक्त आम्हाला टिकणारं आरक्षण तुम्ही द्यावं, आणि तेच आमचं जे काय हक्काचं आहे ते मिळावं, एवढीच मागणी आहे सामान्य मराठ्याची. नक्कीच. हरिभाऊ राठोड आपल्यासोबत आहेत. हरिभाऊ, आपण सगळं ही पूर्ण चर्चा आपण ऐकलेली आहे. अर्थात 2 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी चर्चेले गेलेले आहेत. ते म्हणजे कोल्हापूरचं राजश्री शाहू महाराज यांच्या काळातलं गॅझेट हे या सगळ्या परिस्थितीवर हे उपयुक्त ठरू शकतं, अशी एक विचारधारा आहे. यावर आपलं काय मत आहे? आणि अर्थात सगळे सोयरे याविषयी जर आपण मातृसत्ताक या दृष्टीनं विचार केला गेला तर सगळ्याच महाराष्ट्रासाठी हा लागू होईल, सगळ्या समाजासाठी हा लागू होईल, आणि त्यातून जे हे ज्या नाराजगी उपस्थित होतील, अनेक समाज जे नाराज होतील किंवा त्यांच्या मागण्या ज्या घेऊन पुढे येतील, तर त्यावेळी समाजामध्ये एक कशी परिस्थिती निर्माण होईल, गोंधळ निर्माण होईल का, हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय. तर या 2 प्रश्नांकडे आपण कसं पाहता? हरिभाऊ राठोड. मराठा समाजाच्या बाबतीत काय झालं की मराठा समाज कुणबी म्हणजे जे शेती करत होते ते कुणबी, तर काही लोकांच्या नोंदी झाल्या, काही झाल्या नाहीत, किंवा अलीकडे स्वतःलाच मराठा म्हणायला लागले, कुणबी असूनही मराठा म्हणायला लागले, आणि म्हणून हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता त्याच्यावर मी आधीच बोललो, मला वाटते त्याच्यावर एकच तोडगा आहे की कुणबी मराठा एक आहे, तत्सम आहे, असा आपण GR काढला तर सगळेच मराठा तत्सम होतील, म्हणजे ऑटोमॅटिक कुणबी होतील, ओबीसी होतील. परंतु याच्यासाठी नंतर कुठलं गॅजेट वगैरे बघायची गरज नाही. हैदराबाद गॅजेट नाही, तुमचं सातारा गॅजेट नाही, काही नाही, कारण ते संपूर्ण इंटायर मराठा एका स्ट्रोकनी, एका GRने मराठा हे कुणब्याचे तत्सम आहे, हे हा असा GR काढला तर विषय संपला. मग त्याच्यामध्ये हे सगळे सोयरे वगैरे काही गरज नाही, कारण तो प्रश्नच मिटून जाईल. आणि अशी आपल्याकडे अशी पद्धत आहे. आमच्या बंजारा समाजाला समजा बंजारा तत्सम आहे, त्याच्यानंतर धाडी झाल्या, लमानी वगैरे, तसा GR आहे. एकच बंजारा समाज, त्याला 7 नावाने ओळखल्या जाते, असं धनगर समाजाला ओळखतो सगळीकडे. म्हणून मराठा, आणि ऑलरेडी आपण कुणबी मराठा कुणबी असा GR काढलेलाच आहे, ते लेवा पाटील पाटीदारच्या बाबतीत. आता एक GR काढायचा आहे छोटासा 2 ओळीचा, की मराठा हे कुणब्याचे तत्सम आहे, विषय संपला. नक्कीच. धन्यवाद. याच्यासाठी आपल्याला सगळे सोयरे बघायची गरज नाही, कुठलं गॅजेट बघायची गरज नाही, काहीच नाही, विषय संपून जातो.
इंटरनल आपण मराठ्यांना नाहीतरी ओबीसी देतच आहो ना. दिलंच आहे आणि द्यायचं आहे परत. आता जी जरांगे पाटलाच्या निमित्ताने हा प्रश्न सुटू शकतो, माझा दावा आहे. परंतु कसं आहे, मी गेले 5-7 वर्ष बोलतोय. पाटील साहेबांनाही माहित आहे, आमच्या आबासाहेबांनाही माहित आहे, किती वेळा बोललो, किती पाटील साहेबांना तर पक्का माहित आहे. हे माझं प्रस्ताव आहे की त्यांना सब कॅटेगरायझेशन करून द्या. माझं काय म्हणणं आहे, याच्यासाठी कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला, भारतरत्न कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला, त्यांना या विषयावरच हे मिळालेलं आहे, भारतरत्न. आणि हा फॉर्म्युला काही नवीन नाही आपल्यासाठी. महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी जेव्हा आरक्षण दिलं, भटके यांना वेगळं, विमुक्तांना वेगळं, त्यानंतर मान्य शरद पवार साहेबांनी 1994 साली जेव्हा मंडळ आयोग लागू केला, त्यावेळेस धनगरांना वेगळं आणि वंजारी समाजाला वेगळं दिलं. तर तेच तसंच कुणबी मराठ्यांना वेगळं द्यायचं आहे, म्हणजे धक्का लागत नाही. हे जे म्हणतात ना, धक्का बिलकुल धक्का बरं, लागणार विनोद नाही. पाटील यांच्याकडे मी जाऊ इच्छिते. शेवटचा लास्ट वर्ड फ्रॉम यू, शेवटचा शब्द या सगळ्या विषयी, कारण आपण लीगल खूप या संदर्भातला आपला अभ्यास आहे, कायद्याचा अभ्यास अधिक आहे, म्हणून मी जाणू इच्छिते, कोल्हापूर शाहू महाराजांचं जे गॅझेट आहे ते अधिक पर्याप्त आपल्याला स्वतःला असं वाटतं का, जे लागू करता येऊ शकतं असं आपल्याला वाटतं का? आणि अर्थात सगळे सोयरे, जसं आता हरिभाऊ म्हणतात की सगळे सोयऱ्यांची तर आवश्यकताच नाहीये, तर ह्या सगळ्याकडे आपण कसं बघता? आपला एक शेवटचं उत्तर यावर. हे बघा, याच्यामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी काही रचना महाराष्ट्राची झाली, त्या महाराष्ट्रामध्ये हैदराबाद हे स्वतंत्र देश होता, निजामाचं राज्य होतं, ते मर्जर झाले. त्यावेळेस करार झाला की तिकडच्या सवलती तुम्हाला ह्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आल्यानंतर मिळेल. जसं आबासाहेबांनी सांगितलं की शाहू महाराज यांच्या वेळेस गॅजेट हे एक्झाम्पल असू शकता की ऑलरेडी मराठ्यांना सवलती मिळत होत्या, पण कालांतराने त्या खंडित झाल्या. जर त्या रिस्टार्ट करायचं तर याचे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी घेतले जाऊ शकतात. आता व्याख्या काय आहे रिझर्वेशनची व्याख्या आता स्पष्ट करून देण्यात आलेली आहे. त्या मराठा समाज मागासलेला आहे किंवा कोणताही समाज मागासलेला आहे याची प्रोसेस झाली पाहिजे, आयोग नेमला गेला पाहिजे, आयोगाने डेटा जमा करायचा आणि त्याच्यावर स्वतःचे फाइंडिंग द्यायचं. फाइंडिंग स्टेट गव्हर्नमेंटने एक्सेप्ट करायचं आणि स्टेट गव्हर्नमेंटने एक्सेप्ट केल्यानंतर त्याला ऑर्डिनन्स कडून त्याला कायद्यामध्ये रूपांतर करायचं. आणि एखादी कास्ट तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायची असेल तर त्याचा बेस द्यावा लागतो की आम्ही ह्या आयोगाचा रिपोर्ट घेतला आणि ह्या आयोगाप्रमाणे हे मागासलेले वाटतं आणि म्हणून त्यांना ही फॅसिलिटीज आम्ही त्या ठिकाणी देतो. हे जुने जे गॅजेट्स आहेत याचा सहारा आम्ही डिस्कंटिन्यू झालो याच्यासाठी होईल. आम्हाला जर ऍड करायचं तर त्याची प्रोसेस यांना आम्ही मर्ज करतोय, ह्या रिपोर्ट आधारे मर्ज करतोय, हा कॅबिनेटचा निर्णय, आणि त्यानंतर 6 महिन्याच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याला त्या ठिकाणी कायदा करावा लागेल. या दोन्ही गोष्टी टोटली वेगळ्या आहेत. आणि अर्थात सगळे सोयरे याविषयी एक शेवटचं मत कार्यक्रमाच्या शेवटी. असं आहे, मी परत सांगतो की सगळे सोयरे म्हणजे वडील आणि वडिलांकडचे जे नातेवाईक आहे ते कोणत्याही समाजाचे असतील तर त्यांना फार डिफिकल्ट जात नाही. 1967 पूर्वीचा पुरावा हा कोणत्याही जातीचा असो, त्यांना 67 पूर्वीचा पुरावा, रहिवासी पुरावा किंवा महसुली पुरावा असेल, त्याच्यामध्ये सगळ्यांना महसूल हे कॅप आहे किंवा महसुली की आहे, महसुली पुरावा देऊ तर आपण त्याच्यासाठी इलिजिबल होऊ. सगळे सोयऱ्यांचा जो विषय आहे, इथं प्रश्न काय आहे की सगळे सोयरे जसं आबा म्हणतात त्यांनी दिलं, पण आम्हाला माताकडचा म्हणजे आईंकडचा रिलेटिव्हला बेनिफिट होत नाही, वडिलांकडचं तर तसंही होणार आहे. 67 पूर्वीचा पुरावा नसला तर तलाट्याने जर पंचनामा केला आणि गृह चौकशी अहवाल आला, पण जरांगे पाटलांची तीच मूळ मागणी आहे की आई म्हणजे मातृसत्ताक पद्धतीनं त्याकडे पाहिलं जावं आणि त्यानुसार सगळे सोयऱ्याचं इन्क्लुजन केलं जावं. तर ते किती शक्य वाटतं तुम्हाला? राज्य सरकारने डिसिजन घेऊन त्याच्यामध्ये अधिवेशन होऊन ते सहज शक्य आहे. पण त्याला माझ्यापेक्षा जास्त एक्सपर्टीज सांगू शकता, कारण माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टचे डिसिजन्स आहेत की आईची जात लावण्यात येऊ नये. एक्झाम्पल तुम्हाला देतो मी. इथे विमलते मुंदडा होत्या, स्वर्गीय विमलते मुंदडा मंत्री होते महाराष्ट्रांचा, चिरंजीव आहे अक्षय मुंदडा, त्यांनी हा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना आईची जात लावायची परवानगी दिली नाही. पण त्यांच्या मिसेस नमिताताई ह्या ठिकाणी विधानसभा सदस्य. अशी ढेर सारे एक्झाम्पल्स महाराष्ट्रामध्ये आहे की ज्यांना आईची जातीची परवानगी मिळाली नाही आणि त्यांना वडिलांकडचं सर्टिफिकेट घ्यावं लागलं. हे कोर्टाचा निर्णय, हा शेवटचा निर्णय कोर्टाचा आज अस्तित्वात आहे.
नक्कीच धन्यवाद विनोद पाटीलजी. आबासाहेब पाटील, आपण या चर्चेमध्ये सामील झालात. वीरेंद्र पवार देखील काही काळ आपल्यासोबत होते आणि त्यांचे सहकारी अमोल जाधवराव देखील आपल्यासोबत सामील झाले, त्याबद्दल आपले धन्यवाद. लक्ष्मण हाके आपल्यासोबत होतेच आणि अर्थातच हरिभाऊ राठोड हे देखील काही काळापूर्वी जॉईन झाले होते, त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद. आपण या चर्चेमध्ये सामील झालात आणि अनेक विषयांवर खरं तर आज ही चर्चा झालेली आहे.